हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज संडे आणि आजचा आमचा बेत होता की फिश करूयात. बऱ्याच दिवसानंतर फिश खाण्याचा बेत केला होता. इतका पाऊस चालू होता आणि सगळीकडे नाशिकमध्ये खूप पाणी साचतंय. रस्त्यांची कामं चालू आहेत आणि कुंभमेळ्याची जोरदार तयारी चालू आहे. त्यामुळे थोडीशी गैरसोय होते आणि ट्रॅफिक पण बरंच वाढलं आता नाशिकचं. आधी इतकं ट्रॅफिक अजिबात नसायचं, पण आता रस्त्यांच्या कामांमुळे खूपच ट्रॅफिक वाढलंय. सगळीकडे ट्रॅफिक झालंय. तरीसुद्धा इतक्या पावसात आम्ही निघालो बाहेर, कारण बाहेर फिरायची हौस मात्र काही कमी होत नाही, पाऊस असो किंवा नसो. तर आम्ही आलो तो सोना फिश सेंटरमध्ये. आम्ही नेहमी इकडूनच फिश घेतो. फ्रेश फिश असतात आणि बॉम्बेहून येतात. समुद्रातले मासेच आम्ही खात असतो, नदीचे वगैरे नाही खात, कारण त्यांनी पोट खूप खराब होऊन जातं. म्हणजे आमचा तरी पर्सनली असाच एक्सपिरियन्स आहे. ह्यावेळेस थोडे जास्त फिश आणलेले, कारण चिकन मटन तर आठवड्यातून एकदा दोनदा खाणं होतंच. फिश क्वचितच खातो आम्ही, म्हणून आज फिश फ्राय पण करायची होती आणि फिश करी पण करायची होती. अगोदर तर फक्त फिश करीचाच प्लॅन झालेला, पण कुणाल बोलला की मला फिश फ्राय पण खायचेत, कारण बरेच दिवसानंतर खात होतो सॉरी. आणि मी काय करते, मी कसं फिश बनवणार आहे ते बघण्यासाठी कायरो खूप एक्सायटेड होता. आता त्याला बाकीचं सगळं सोडून ना मी काय करते हेच बघायचं होतं. पूर्ण वेळ माझ्यासोबतच थांबला होता की मी काय करते, आणि त्याला पण रेसिपी ट्राय करायची होती. आता हल्ली हेल्प तर करतोय मला, पण त्याला आता काय काय नवीन नवीन गोष्टी बनवायचं वेगळंच एक म्हणजे उत्सुकता असते त्याला, की मम्मा मी बनवतो, तू कशी बनवते. ठीक आहे, असो. तो थांबला होता साईडला. मी इकडे फिश डिवाईड केले. फिश करीसाठी वेगळे फिश काढले आणि फ्रायसाठी वेगळे काढले. तर फिश फ्रायसाठी मी ना अगोदर फिश मॅरिनेशनसाठी थोडंसं ठेवणार आहे 15-20 मिनटं. त्यासाठी मी त्याच्यामध्ये ना लिंबू पेला, अगोदर मीठ टाकलं, हळद, गरम मसाला, लाल तिखट, सिंपल असं टाकलं होतं. जे आपले बेसिक मसाले असतात घरचे तेच टाकलं होतं. आणि कुणाल इकडे कायरवला घेऊन जात होता हॉलमध्ये, पण त्याला पूर्ण वेळ माझ्यासोबतच थांबायचं होतं आणि तो थांबलाही होता. मी इकडे फिश मॅरिनेट करत होते आणि पाऊस खूप वाढला होता बाहेर. सगळं मी मसाले आहेत ना ते फिशला लावून घेतलं व्यवस्थित हलक्या हाताने. आज मी हिरवं वाटण नव्हतं ॲड केलं. मी करत असते हिरवं वाटण पण ह्याच्यामध्ये ॲड, पण आज मी नव्हतं केलं, कारण ज्यावेळेस मी मॅरिनेट करत होते त्यावेळेस लाईट गेलेली, त्यामुळे मला ते वाटण नाही करता आलं. मॅरिनेशनसाठी मी ठेवून दिलं ते एक 15-20 मिनटासाठी, आणि त्यानंतर मग मी लगेच आहे ना करीची तयारी करत होते. मला फिश करी पण लगेचच करायची होती, कारण बाहेर जोरदार पाऊस चालू होता. पाऊस वाढतच चालला होता. राहून राहून पाऊस येत होता, कंटिन्यू अजिबात पाऊस नव्हता, पण ज्यावेळेस येत होता त्यावेळेस खूप जोरदार पाऊस येत होता. आणि कायरो अजूनही माझ्यासोबतच थांबलाय. त्याला आज पूर्ण स्वयंपाक होईपर्यंत माझ्यासोबतच थांबायचं होतं. अधूनमधून सगळ्या गोष्टी म्हणजे काही ठेवायच्या असतात फ्रीजमध्ये, ते ठेवत पण होता, हेल्प पण करत होता. आता मी रश्श्यासाठी ना हिरवं वाटण तयार केलं होतं. कांदा, हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि कोथिंबीर, टोमॅटो नव्हता टाकला. हे वाटण मी तयार केलं होतं. आणि ग्रेव्ही करण्याच्या अगोदर मी राईस लावला होता आणि पाऊस आपला कंटिन्यू चालूच आहे. थोडासा कमी झाला होता मी करेपर्यंत, आणि फायनली कायरो बसला होता हॉलमध्ये. माझं मी काय बनवते ते बघून इकडे वेगवेगळी रेसिपी ट्राय करत होता. तो पीठ कोबी घेऊन असं खेळत होता. तो खेळतोय म्हणून मी पटकन किचनमध्ये जाऊन माझं ग्रेव्ही करायला घेतली, कारण की मग तो परत आला ना मग खूप मध्ये मध्ये करतो आणि मग गॅसजवळ फार गडबड होऊन जाते मला स्वयंपाक करताना. 15-20 मिनटं होऊन गेले होते. मॅरिनेशन झालं होतं फिशचं. मग म्हटलं अगोदर फिश फ्राय करूयात. थोडेसे फिश फ्राय खाल्ले की मग नंतर फिश करी, म्हणजे जेवण करता येईल, म्हणून फिश फ्राय अगोदर करायला घेतलेले. तर इकडे मी ना रवा, थोडंसं 1 चमचा बेसन आणि मीठ आणि लाल तिखट टाकलं होतं. हे मी वेगळं बनवलं होतं, आणि कुणालसाठी म्हणजे त्याला रवा फ्राय फिश नको होते, त्याच्यासाठी सिंपल जे आपले मसाले लावले होते ना ते 3 तसेच डायरेक्ट तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी फ्राय करून घेतले. आणि रवा फ्राय माझ्या आणि कायरोसाठी केलेलं, कारण मला फक्त अशी मसाल्यांची आणि फिशची टेस्ट नाही, मला रवा फ्राय जास्त आवडतं. तर आमच्या दोघांसाठी मी रवा फ्राय केलेलं आणि कुणालसाठी असे डायरेक्ट फ्राय केले होते. दोन्ही साईडनी फिश फ्राय करून घेतले, झाकण ठेवून ते पटकन सॉफ्ट होतात म्हणून. फिश चांगले फ्राय झाले होते. इकडे साईडला करून घेतले आणि त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये रवा फ्राय टाकले होते.
सुरमई आणली होती आज, कारण की छोटी सुरमई अवेलेबल होती. पावसाळ्यात ना क्वचित फिश भेटतात, जास्त फिश अवेलेबल नसतात. त्यामुळे मग ज्यावेळेस फिश अवेलेबल असतात त्यावेळेस त्यांचा मेसेज येतो की आज फिश अवेलेबल आहे, कोणते फिश आहेत ते पण ते सांगतात. तर आज सुरमई होती, त्यामुळे ही छोटी सुरमई घेतली होती आणि कुणालचं फिश फ्राय रेडी होते. त्यानंतर मी आमचे पण रवा फ्राय करून घेतलं. तर मस्त टेस्टी लागलं होतं. सगळ्यात आधी मी आणि कुणालनीच टेस्ट केलेलं आणि सोबतच कायरोनी पण खाल्ले होते. त्याला फिश फ्राय चारून घेतलं मी अगोदर आणि त्यानंतर मग ना मी ग्रेव्ही करायला घेतली. तर ग्रेव्हीसाठी मी तेल गरम व्हायला ठेवलं आहे. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये ग्रीन वाटण टाकणार आहे, जे की मी सांगितलं तुम्हाला. कांदा, हिरवी मिरची, अद्रक, लसूण, कोथिंबीरचं आहे. सुके मसाले ॲड केलेत, हळद, लाल तिखट, गरम मसाला. बस जास्त काही ॲड नाही केले मसाले, कारण की जी जी आपण हिरवी ग्रेव्ही बनवली आहे ना त्याचीच टेस्ट छान येते. म्हणजे हिरवी मिरची, कोथिंबीर त्याची टेस्ट खूप छान लागते. त्यामुळे मसाले जास्त मी काय ॲड नाही केले. त्याच्यानंतर गरम पाणी ॲड केलं आहे आणि उकळी आल्यानंतर मीठ टाकले आणि मग फिश सोडलेत. आणि फिश सोडल्यानंतर एक 5 ते 7 मिनटं 7 मिनटं तर मी म्हणजे उकळू दिलं आहे त्याला. आणि एक 5 ते 7 मिनटानंतर तयार आहे आपली फिश करी. तर फिश फ्राय आणि फिश करी दोन्ही रेसिपीज मी ह्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या आहेत. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर आम्ही जेवण केलं आणि मग कायरोला उद्या विठ्ठल बनायचं, त्याची थोडीशी तयारी केली. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर, लव्ह यू ऑल.